नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या आधी आपल्या चौथ्या धड्याचा पार्ट 1 पाहिलेला आहे. आज आपण आपल्या चौथ्याच धड्यातला पुढचा भाग बघणार आहोत. न्यूट्रिशन इन प्लांट्स पार्ट 2. बघा, प्लांट्सना त्यांची वाढ करण्यासाठी वेगवेगळ्या मिनरल्सची, वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. त्यामध्ये नायट्रोजन हा जो घटक आहे, तो प्लांट्सना कशासाठी गरजेचा असतो बघा. नीड ऑफ नायट्रोजन टू प्लांट्स. प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स काय करत असतात? फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये कार्बोहायड्रेट्स तयार करत असतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम carbon, hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. प्रोटीन्स जे असतात, जे प्लांट्सच्या ग्रोथ मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, हे प्रोटीन्स बनवण्यासाठी प्लांट्सना नायट्रोजनची गरज असते. परंतु फोटोसिंथेसिसच्या पूर्ण प्रोसेसमध्ये प्लांट्स नायट्रोजन बनवत नाहीत. मग नायट्रोजनची जी गरज आहे ती प्लांट्स कशी बरं पूर्ण करतात? हाऊ डू प्लांट्स फुलफिल देअर नीड ऑफ नायट्रोजन? So they do it with two ways. First way is biological fixation of nitrogen. म्हणजे biological fixation करत असतात plants नायट्रोजनचं. ते कसं बघा. Two different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plants contains the rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into its nitrate, a compound. बघा, लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे काय? जे पल्सेस असतात. पल्सेस म्हणजे समजा डाळी आहेत किंवा वाटाणे आहेत, यांसारखे जे प्लांट्स आहेत त्यांच्या रूट्स मध्ये बघा, या ठिकाणी पहिली जी डायग्राम आहे त्या डायग्रामला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथे अशा छोट्या छोट्या गाठी असलेल्या दिसतात. आता ह्या गाठी कशाच्या आहेत? तर इथे रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करत असतात? ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन शोषून घेत असतात आणि नायट्रेट या कंपाऊंड मध्ये चेंज करत असतात. Microorganisms like Azotobacter present in soil, they also convert atmospheric nitrogen into nitrates. म्हणजे वातावरणामध्ये तर नायट्रोजन उपलब्ध आहेच, या वातावरणातला जो नायट्रोजन आहे, ऍटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे, हे जे ॲझोटोबॅक्टर नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे काय करतात? वातावरणातला नायट्रोजन जो आहे तो नायट्रेट्स मध्ये कन्वर्ट करतात आणि मग रूट्सच्या मार्फत प्लांट्स हा नायट्रोजन जो आहे तो शोषून घेत असतात आणि स्वतःची नायट्रोजनची गरज भागवत असतात. त्याचप्रमाणे दुसरा एक पद्धतीने प्लांट्स मध्ये नायट्रोजन फिक्सेशन होतं, ते आहे ऍटमॉस्फिअरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. ऍटमॉस्फिअरिक फिक्सेशन मध्ये काय होतं बघा. लाइटनिंग ऑकर्स इन द रेनी सीझन. तुम्हाला माहितीये की पावसाळी जेव्हा सीझन असतो त्या सीझन मध्ये लाइटनिंग म्हणजे काय? विजा चमकतात. आणि ह्या ज्या विजा चमकतात त्याच्यामुळे काय होतं बघा. दिस कॉजेस ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म नायट्रिक ऑक्साइड. म्हणजे या विजा चमकल्यामुळे काय होतं, तर ऍटमॉस्फिअर मध्ये जो नायट्रोजन आहे तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून नायट्रिक ऑक्साइड तयार होतं, विच अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साइड. आणि पुन्हा त्याचं ऑक्सिडायझेशन होतं, पुन्हा त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स मिक्स होतात आणि त्याच्यापासून नायट्रोजन डायऑक्साइड तयार होत असतं. The nitrogen dioxide dissolves in rainwater and is converted into nitric acid. आता तुम्हाला माहितीये की रेन वॉटर मध्ये, वातावरणामध्ये हा जो काही नायट्रोजन डायऑक्साइड तयार झालेला असतो ड्यू टू लाइटनिंग, त्याचं कन्व्हर्जन होतं नायट्रिक ऍसिड मध्ये, HNO3. HNO3, दिस इज अ फॉर्म्युला फॉर नायट्रिक ऍसिड. वातावरणामध्ये जे पाणी तयार होतं रेन वॉटर, या रेन वॉटर मध्ये नायट्रोजन डायऑक्साइड मिक्स झाल्यामुळे नायट्रिक ऍसिड तयार होतं and which get added to the soil along with the rainwater. जे रेन वॉटर सोबत खाली येतं आणि सॉइल मध्ये मिक्स होतं.
आणि प्लांट्स यूज दिस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. आणि हे जे रेन वॉटर मधून जमिनीवर आलेलं जे काही नायट्रोजन किंवा नायट्रिक ऍसिड आहे त्याच्यापासून प्लांट स्वतःची नायट्रोजनची गरज जी आहे ती भागवत असतात. पुढचा आता न्यूट्रिशनचा प्रकार आपण सुरू करतोय. पुढचा न्यूट्रिशनचा प्रकार आहे तो आहे सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन कशाला म्हटलं जातं बघा. इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their need of nutrition, प्रोटेक्शन, सपोर्ट एक्सेट्रा. म्हणजे काही काही कधी कधी काय होतं की दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्लांट्स जे असतात ते एकत्र आलेले असतात एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी. विच इच अदर्स हेल्प विथ द इच अदर्स हेल्प. ते एकमेकांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतात, प्रोटेक्शन देत असतात एकमेकांच्या मदतीने. दिस टाइप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड एज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन मध्ये दोन प्लांट्स एकत्र येऊन त्यांच्या गरजा भागवत असतात. जसं आता इथे उदाहरण दाखवलं बघा, फंगस आणि अल्गे हे दोघं एकत्र येऊन लिचेन नावाचं एक प्लांट तयार करतात. लिचेन इज नॉट ऍक्च्युअली अ प्लांट, इट इज अ टाइप ऑफ न्यूट्रिशन दॅट इज कॉल्ड एज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. या लिचेन मध्ये काय आहे तर फंगस जी आहे ती काय प्रोव्हाइड करते तर वॉटर, मिनरल्स यांसारखे गोष्टी आणि शेल्टर. शेल्टर म्हणजे काय, जागा, वाढण्यासाठी जागा. फंगस प्रोव्हाइड करते कोणाला, अल्गेला. आणि अल्गे इन रिटर्न गिव्स द अल्गे प्रोव्हाइड फूड टू फंगस. अल्गे इज ग्रीन इन कलर, इट कंटेन्स क्लोरोफिल, सो अल्गे कॅन मेक इट्स फूड बट फंगस कॅन नॉट मेक इट्स फूड. सो फंगस इज डिपेंडेंट ऑन अल्गे फॉर इट्स फूड. फंगस हा अल्गेवरती त्याच्या अन्नासाठी डिपेंडेंट आहे. आणि अल्गे जो आहे तो शेल्टर, शेल्टर म्हणजे त्याला एक प्रॉपर जागा हवी आहे डेव्हलप होण्यासाठी. फूड तयार करण्यासाठी वॉटरची आवश्यकता आहे, मिनरल्सची आवश्यकता आहे. हे सगळं फंगस प्रोव्हाइड करते अल्गेला. आणि अल्गेने तयार केलेलं फूड जे आहे ते फंगस स्वतःच्या ग्रोथसाठी वापरते. म्हणजे हे जे दोघं एकत्र येऊन लिचेन जे प्लांट तयार करतात ते एक्झाम्पल आहे सिम्बायोटिक न्यूट्रिशनचं. म्हणजे अशा न्यूट्रिशन मध्ये इथे पहिल्या फिगर मध्ये तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की फंगस आणि अल्गे एकत्र आलेले आहेत. अँड इट इज शोइंग अ टाइप ऑफ न्यूट्रिशन दॅट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. when two or more different types of plants live together to fulfill their needs of nutrition is called as symbiotic nutrition. त्याच्यानंतर पुढचा न्यूट्रिशनचा प्रकार त्याच्यामध्ये आहेत हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. हेट्रोट्रॉपिक प्लांट्स कशाला म्हटलं जातं तर दीज प्लांट्स डू नॉट हॅव क्लोरोफिल. हेट्रोट्रॉपिक प्लांट्स मध्ये क्लोरोफिल नसतं. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक प्लांट्स. आता बघा, हेट्रोट्रॉपिक प्लांट्स मध्ये पॅरासायटिक प्लांट्स हा प्रकार येतो. पॅरासायटिक प्लांट्स म्हणजे काय की हे जे प्लांट्स असतात ते त्यांच्याकडे स्वतःकडे क्लोरोफिल नसतं. ते दुसऱ्या प्लांट्स वरती उगवून आलेले असतात आणि दुसऱ्या प्लांट्सच्या फूड वरती ते जगत असतात. जसं इथे तुम्हाला दिसतंय हे मँगोचं ट्री आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे जे लीव्स दिसतात ते आहेत लोरेन्थस. लोरेन्थस हे मँगोच्या स्टेम वरतीच उगवून आलेलं असतं, त्याच्या फांदीवरती उगवून आलेलं असतं. आणि हे जे लोरेन्थस आहे इट इज अ पॅरासायटिक प्लांट. त्याला पॅरासायटिक प्लांट का म्हणतात कारण की ते पूर्णपणे मँगोच्या प्लांट मध्ये जे काही फूड तयार होतंय त्याच्यावर ते डिपेंडंट आहे. सो इट इज कॉल्ड ॲज पॅरासायटिक प्लांट. पॅरासायटिक प्लांट्स म्हणजे असे प्लांट्स असतात की ज्यांच्याकडे क्लोरोफिल नसतं, जे स्वतःचं फूड तयार करू शकत नाहीत आणि जे दुसऱ्या प्लांट्स वरती डिपेंडंट असतात स्वतःच्या फूडसाठी. सो दे आर इन्क्लुडेड इन टाइप ऑफ हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. त्यानंतर आहेत इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. आपण यांच्याबद्दल आधीच माहिती मिळवलेली आहे आधीच्या धड्यामध्ये. सम प्लांट्स फीड अपॉन insects to obtain nutrients. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in soil or water
विच इज डेफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड्स. आणि हे जे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आहेत हे इन्सेक्ट्स ना डायजेस्ट करत असतात. का डायजेस्ट करत असतात? कारण की नायट्रोजनची त्यांची जी गरज आहे ती फुलफिल करण्यासाठी. मग हे प्लांट्स उगवून कुठे येतात? तर अशा प्रदेशांमध्ये उगवून येतात की ज्या ठिकाणची माती किंवा पाणी हे नायट्रोजन डेफिशियंट आहे. डेफिशियंट या शब्दाचा अर्थ काय? कमतरता. तिथल्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये नायट्रोजनची कमतरता असते आणि त्यामुळे ती नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी हे जे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आहेत ते काय करत असतात? इन्सेक्ट्सना खात असतात. मग आता याच्यामध्ये कोणते कोणते प्लांट्स आहेत? तर ड्रोसेरा बर्मॉनी इथे खाली राईट साईडला जो तुम्हाला प्लांट दिसतोय तो आणि त्याच्या बाजूचा, हे दोन्ही पण ड्रोसेरा बर्मॉनीचे प्लांट्स आहेत. त्यानंतर वरच्या बाजूला जो आहे तो आहे व्हीनस फ्लायट्रॅप. त्याचप्रमाणे पीचर प्लांट हा सुद्धा एक्झाम्पल आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट्सचे. दीज ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ insectivorous plants, and insectivorous plants are the plants which are dependent on insects for their need of nitrogen. म्हणजे त्यांची नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी ते या इन्सेक्ट्स वरती डिपेंडंट असतात. त्यांना आपण म्हणतो इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. त्यानंतर आहेत सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफायटिक प्लांट्स आता अशा प्रकारचे मशरूम्स आणि अशी प्रकारची फंगस तुम्ही बघितली असेल जास्त करून पावसाळ्यामध्ये नारळाच्या झाडावर किंवा आंब्याच्या झाडावर अशा प्रकारचे फंगस आणि मशरूम्स उगवून आलेले आपल्याला दिसतात. सच प्लांट्स आर कॉल्ड एज सॅप्रोफायटिक प्लांट्स. प्लांट विच ऑब्टेन food from dead and decaying bodies of other organisms are called as saprophytic plants. Various types of fungi like mushrooms and yeast are saprophytes. आता फंगस जी आहे किंवा बुरशी जिला आपण म्हणतो ही प्रत्येक वेळी चांगल्या झाडावरच उगवून आलेली आहे असं नाही, तर डेड ॲनिमल्स असतात किंवा डेड प्लांट्स असतात त्या प्लांट्स वरती उगवून येणारी ही वनस्पती आहे. किंवा हे जे मशरूम्स असतात ते सुद्धा अशा पद्धतीने उगवून आलेले आपल्याला दिसतात. आणि हे त्या डेड आणि मेलेल्या जे काही ॲनिमल्सच्या बॉडीज असतात त्यांच्यावर उगवून येतात, कारण की त्याच्यामध्ये राहिलेले जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते त्यांच्या पोषणासाठी वापरत असतात आणि त्याच्यातून ते स्वतःचं पोषण करून घेत असतात आणि हे डिपेंडंट आहेत. त्यामुळे ते हेट्रोट्रॉपिक मधलाच एक प्रकार आहे. हेट्रोट्रॉपिक मध्ये पहिला आपण बघितला पॅरासाइटिक प्लांट्स, दुसरा बघितला इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आणि हा तिसरा आहे सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे कसे? जे डेड अँड डिकेइंग. डिकेइंग म्हणजे काय? सडत असलेल्या प्लांट्स वरती किंवा मेलेल्या प्लांट्स वरती किंवा ॲनिमल्सच्या बॉडीज वरती उगवून येणारे जे वनस्पती असतात त्यांना आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये जास्त करून मशरूम्स, फंगस यांसारखे प्लांट्स येतात. यानंतर काही महत्वाचे एलिमेंट्स, रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डेफिशियन्सी इन प्लांट्स. न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? की आवश्यक घटक जे प्लांट्सना स्वतःच्या ग्रोथसाठी अत्यंत आवश्यक असतात आणि हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते त्या प्लांट्स मध्ये कशा पद्धतीने काम करतात, व्हॉट इज देअर फंक्शन, आणि जर त्यांची कमतरता प्लांट्स मध्ये निर्माण झाली तर प्लांट्स मध्ये आपल्याला काय दिसून येईल, म्हणजे प्लांट्स मध्ये काय प्रॉब्लेम होईल या चार्ट वरून तुम्हाला लक्षात येईल. बघा, त्याच्यात पहिला घटक दिलाय नायट्रोजन. नायट्रोजनचं फंक्शन काय आहे? इट इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. नायट्रोजन हा एक इम्पॉर्टंट घटक आहे जो प्रोटीन्स आणि क्लोरोफिल आणि सायटोप्लाझम मध्ये दिसून येतो. त्याच्या जर डेफिशियन्सी निर्माण झाली, जर त्याची कमतरता निर्माण झाली तर स्टंटेड ग्रोथ म्हणजे वाढ होत नाही वनस्पतीची आणि येलोइंग ऑफ लीव्स, त्याच्या पानांचा रंग पिवळा पडत जातो. फॉस्फरस, कन्वर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. फॉस्फरस हा घटक, याचं फंक्शन काय आहे प्लांट्स मध्ये? तर जी लाईट एनर्जी फोटोसिंथेसिस मध्ये प्लांट्स घेत असतात त्याचं कन्वर्जन ते केमिकल एनर्जी मध्ये करत असतात आणि ही केमिकल एनर्जी बनवण्याचं काम जे आहे ते फॉस्फरस हा न्यूट्रिएंट करत असतो. आणि जर याची डेफिशियन्सी निर्माण झाली तर अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग अँड स्लो ग्रोथ ऑफ रूट्स, म्हणजे जास्तीत जास्त पानगळ होणे, पानं म्हणजे गळून जाणे आणि फुलं उशिरा येणे आणि ग्रोथ होत नाही रूट्सची, यांसारखे परिणाम आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे पोटॅशियम.
necessary for metabolic activities, weak stem, wilting of leaves, failure to produce carbohydrates. Magnesium, production of chlorophyll, slow growth, yellowing of leaves. त्याच्या डेफिशियन्सी मुळे काय होतं ते दिलंय. आयर्न मुळे आयर्नचं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, आणि जर त्याची डेफिशियन्सी निर्माण झाली तर येलोइंग ऑफ लीव्स. मॅग्नीज, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. प्लांट्स मध्ये सुद्धा वेगवेगळे हार्मोन्स असतात जे त्यांच्या ग्रोथ मध्ये खूप महत्वाचं काम करत असतात, आणि त्याचे हार्मोन्स डेव्हलप करायचं काम मॅग्नीज करत असतं. आणि जर त्याची डेफिशियन्सी झाली तर रिटार्डेड ग्रोथ अँड स्पॉटेड लिव्स, म्हणजे लिव्स वरती असे काही आपल्याला स्पॉट्स आलेले, काळे डॉट्स आलेले दिसतात. झिंक जे आहे प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. रिटार्डेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्स. म्हणजे ज्याप्रमाणे अॅनिमल्सच्या शरीरामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स वेगवेगळं काम करत असतात, त्याच पद्धतीने प्लांट्स मध्ये सुद्धा हे सगळे न्यूट्रिएंट्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. आणि जर त्यांची कमतरता निर्माण झाली प्लांट्स मध्ये, तर प्लांट्स मध्ये आपल्याला यासारखे वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. ह्या सगळ्या डेफिशियन्सीज प्लांट्स मध्ये दिसून येतात. आणि मग प्लांट्सची चांगल्या प्रकारे ग्रोथ करायची असेल तर मग हे न्यूट्रिएंट्स आपण प्लांट्सना पुरवणं आवश्यक आहे.